Hello student, my name is Aisha Patel. I am from मातोश्री क्लासेस. माझा विषय आहे बायोलॉजी. आज आपण सर्क्युलेशन बद्दल बोलणार आहे, जे आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सर्क्युलेशन किती प्रकारचं असतं? दोन. एक ओपन सर्क्युलेशन आणि एक असतं क्लोज सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन हे कोणामध्ये होतं? आर्थ्रोपोडामध्ये. याचं एक्झाम्पल कॉकरोच आहे, आर्थ्रोपोडाचं. ओके, तर आपल्याला 12ला जास्त इम्पॉर्टंट कशाला दिलेलं आहे? क्लोज सर्क्युलेशनबद्दल. क्लोज सर्क्युलेशन दोन प्रकारचं असतं. एक असतं सिंगल सर्क्युलेशन आणि एक असतं डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे ज्यांच्या हार्टमध्ये किती चेंबर असतात? दोन. ज्यांच्या हार्टमध्ये दोन चेंबर असतील ते कोणतं सर्क्युलेशन करतील? सिंगल सर्क्युलेशन. आणि ज्यांच्या हार्टमध्ये आणि वेल डेव्हलप्ड हार्ट आहे आणि किती चेंबर आहेत? 4, तर त्यांच्यामध्ये कोणतं सर्क्युलेशन होतं? डबल सर्क्युलेशन. ओके, त्याचबरोबर आपली क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आता क्लोज म्हटल्यानंतर काय, तर आपल्या बॉडीमधून ब्लड कशामधून वाहतं? आर्टरी आणि वेनमधून वाहतं. आर्टरी काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते आणि वेन डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. ओके, आता आर्टरी हा ऑक्सिजनेटेड ब्लड आणि वेन हा डिऑक्सिजनेटेड ब्लड. बट जेव्हा आर्टरी ही कोणाला अटॅच होते? लंग्सला, तर ती उलटं काम करते. जर आर्टरी ही लंग्सला अटॅच झाली तर त्याला पल्मोनरी म्हणतात, म्हणजे आर्टरीचा विरुद्ध. आर्टरी जेव्हा लंग्सला अटॅच होईल तर त्याला म्हणायचं पल्मोनरी आर्टरी. ही कोणतं ब्लड घेऊन जाईल? डिऑक्सिजनेटेड ब्लड. तुम्ही जर हे अंडरस्टँड करून घेतले या 4 गोष्टी तर तुम्हाला डबल सर्क्युलेशन एकदम इझिली अंडरस्टँड होईल. ओके, आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कोण घेऊन जातं? मग पल्मोनरी वेन, आणि इकडे नॉर्मल वेन डिऑक्सिजनेटेड. तर आपण बघू डबल सर्क्युलेशन काय आहे. जेव्हा आपले बॉडीमधले टिश्यू वर्क करतात, ठीक आहे, खूप सारे वर्क करतात, तर त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्याकडे खूप सारं कार्बन डायऑक्साईड जमा होतो. हे कार्बन डायऑक्साईडवाला ब्लड टिश्यूकडून सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा आणि करोनरी सायनस ह्या दोघांमधून तिघांमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे जातं? हार्टमध्ये. हार्टच्या किती चेंबर आहे सांगितलं आताच मी? 4. हा जो हार्टचा चेंबर आहे याला म्हणायचं राईट ॲट्रियम, याला म्हणायचं राईट वेंट्रिकल. ओके, आणि हा आहे लेफ्ट वेंट्रिकल आणि हा लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. ओके, आता बघा, टिश्यूकडून पूर्ण डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा आणि करोनरी सायनसमधून कुठं येत आहे? राईट ॲट्रियममधून. राईट ॲट्रियममधून ब्लड जातं राईट वेंट्रिकलकडे. ओके, राईट वेंट्रिकलमधून हा जो पाईप आहे याचं नाव काय आहे? पल्मोनरी ट्रंक. आता पल्मोनरी शब्द आला, मी आता जसं काय सांगितलं, पल्मोनरी म्हणजे काय? जे लंग्सकडे जातं. हे पल्मोनरी ट्रंक कोणाकडे जातं? लंग्सकडे. तर तो डिवाइड होतो राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. ओके, हा राईट पल्मोनरी आर्टरी राईट लंग्सकडे जाणार, हा लेफ्ट पल्मोनरी आर्टरी लेफ्ट लंग्सकडे जाणार. लंग्सचं कामच काय? तो त्यामध्ये काय मिक्स करतो? ऑक्सिजन मिक्स करतो. मग तो ऑक्सिजन मिक्स करतो आणि तिथून लेफ्ट लंग्समधून लेफ्ट पल्मोनरी वेन्स, राईट लंग्समधून राईट पल्मोनरी वेन्स, हे मागचे जे दोन आहेत ते लंग्सकडून येतात. आणि हा जो आहे तो लंग्सकडे जातो. हा लंग्सकडे जाणार, हे लंग्सकडून गेला. कुठं आलं ऑक्सिजनेटेड ब्लड? लेफ्ट ॲट्रियामध्ये. तिथून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आलं? लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. जेव्हा लेफ्ट वेंट्रिकल पूर्णपणे भरलं ऑक्सिजनने, तेव्हा हा ऑक्सिजनेटेड ब्लड ओव्हरटाच्या थ्रू कोणाकडे जाईल? बॉडी. ओके, पुन्हा जेव्हा टिश्यू खूप थकून जातील तर ते ऑक्सिजन काय, कार्बन डायऑक्साईड काय करतील? रिमूव्ह करतील. तिथून सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा आणि करोनरी सायनसमधून राईट ॲट्रियममध्ये, राईट ॲट्रियममधून राईट वेंट्रिकलमध्ये. त्याच्यानंतर हा पल्मोनरी ट्रंक, पल्मोनरी ट्रंक राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. इथून राईट लंग्स, लेफ्ट लंग्स, पुन्हा लंग्स त्यामध्ये ऑक्सिजन टाकल आणि तिथून ते 4 पाईप येतील. त्याचं नाव काय? राईट पल्मोनरी वेन आणि लेफ्ट पल्मोनरी वेन. आणि कशामध्ये ओपन होतील? लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधून भरल्यानंतर लेफ्ट वेंट्रिकल, तिथून भरल्यानंतर ओव्हर्टा आणि ओव्हर्टाच्या थ्रू पुन्हा ऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे जाईल? आपल्या टिश्यूकडे. आणि पुन्हा टिश्यू आपले काय होतील?